गाईज, वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पेपर 1 चा एनालिसिस बघणार आहोत, स्पेसिफिकली रोग निदानसाठी. भरपूर मुलं मला डाउट्स मध्ये विचारतात की मॅम NCISM ची ब्लूप्रिंट फॉलो होते का? त्या सिक्वेन्स मध्ये पेपर येतात का? डीके मधून एकच एसएक्यू येतो का? हो, बऱ्यापैकी अराउंड 90% NCISM ने दिलेली ब्लूप्रिंट फॉलो होते, पण 10% वरती खालती होऊ शकते. आज आपण एक व्हेरिफिकेशन बघणार आहोत की तो NCISM ची ब्लूप्रिंट फॉलो होणार आहे की नाही होत आहे. आतापर्यंत रोगनिदानचे 2 पेपर झालेले आहेत. एक जी नॉर्मल बॅच होती त्यांच्यासाठी जे रेग्युलर स्टुडंट्स असतात ते, आणि मग एक अजून बॅच असते ऑड बॅच ज्याला आपण म्हणतो, त्यांचे पण रिसेंटली पेपर झालेले आहेत. असे आपल्याकडे 2 रोगनिदान पेपर 1 चे एनालिसिस आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. ओके, सगळ्यात आधी बघूया इथे रोगनिदान पेपर 1 एनालिसिस ऑफ एसएक्यूज. आता एसएक्यू मध्ये आपल्याला टोटल किती एसएक्यू असतात? 8 एसएक्यू असतात. आणि व्हॉट इज द नॉर्मल सिक्वेन्स? की जे 7 एसएक्यू आहे ते काय असले पाहिजे? मस्ट टू नो असले पाहिजे. आणि एक जे आहे तो डिझायरेबल टू नो असू शकतो. बरोबर, हा सिक्वेन्स आपला एसएक्यूचा असतो. सगळ्यात आधी आपण बघूया. फर्स्ट इथे जो क्वेश्चन आहे तो आहे डिफाइन पूर्वरूप अँड एक्सप्लेन इट्स टाइप्स. हा एसएक्यू आहे. ठीक आहे, रेग्युलर बॅचचा. पण ऑड बॅच साठी हा एक एलक्यू म्हणून आलेला आहे बघा. डिफाइन पूर्वरूप, डिस्क्राइब इट टाइप्स, राईट इम्पॉर्टन्स ऑफ पूर्वरूप इन डायग्नोसिस. आता जेव्हा एलक्यू मध्ये येतो तर तुम्हाला पूर्वरूप जास्त डिटेल मध्ये लिहिणं अपेक्षित असणार आहे. विथ स्थान संश्रय, परत त्याचे टाइप्स मध्ये फर्दर सब टाइप्स आहेत का, प्लस एक्झाम्पल्स पण लिहिणं तुम्हाला इथं अपेक्षित असणार आहे. आता बघू हा टॉपिक. आता ही आपली सिलेबस कॉपी मधून घेतलेले स्क्रीनशॉट्स आहेत मी. तर तुम्ही बघू शकता स्थान संशय पूर्वरूप हा आपला 11th नंबरचा टॉपिक आहे. त्यामध्ये डिफाईन स्थान संशय, डिफाईन पूर्वरूप, अँड इट्स टाइप, इम्पॉर्टन्स ऑफ पूर्वरूप. आता हे बघा, जसाचा तसा क्वेश्चन आलेला आहे. काही चेंजेस आहेत का? काहीच नाही. आणि हा पूर्ण टॉपिक काय आहे? एमके आहे. एमके म्हणजे काय? मस्ट टू नो चा टॉपिक आहे. म्हणजे याच्यावर एलक्यू पण येणं फुल्ली एक्सपेक्टेड होतं. तर आपल्याला याला एलक्यूचा पॉइंट ऑफ व्ह्यू अँड एसएक्यूचा पॉइंट ऑफ व्ह्यू ने प्रिपेअर करायचं आहे. हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी सिलेबस कॉपी मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता हा क्वेश्चन काय? डिफरन्शिएट बिटवीन बॅक्टेरिया अँड व्हायरस. बॅक्टेरिया व्हायरस हा जो आहे हा क्वेश्चन इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स मधला क्वेश्चन आहे. आता इथं जर तुम्ही कम्पेअर करायला बघितलं तर हा पूर्ण टॉपिक काय आहे? डिझायरेबल टू नो चा टॉपिक आहे. आणि जेव्हा हा डिझायरेबल टू नो चा आहे त्याच्याकडनं एक एसएक्यू आपण एक्सपेक्ट करतोच. तर रेग्युलर बॅच साठी हाच तो एसएक्यू होता जो डिझायरेबल टू नो चा टॉपिक मधून आलेला आहे. असं नाही की डिझायरेबल टू नो सोडलं तर चालेल, एक एसएक्यू येतोच. आयुर्वेदिक पार्ट मधून आला तर ऑल वेल ऑल गुड. अष्टनिंदितीय पण येऊ शकत होता, कारण की ते पण डिझायरेबल टू नो चंच टॉपिक आहे. पण कधी कधी असं होतं की तुम्हाला मॉडर्नचे टॉपिक सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे, तर इथं काय? डिफाईन अँड क्लासिफाय व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय, डिस्क्राईब कंपोनेंट्स. हे तर खाली न्यूट्रिशन बद्दल आहे. पण इथं व्हायरसेस, बॅक्टेरिया आणि फंगायचं डिफाईन अँड क्लासिफिकेशन आहे. आणि तुम्हाला डिफरन्शिएट करायला लावलं होतं बॅक्टेरिया आणि व्हायरस मध्ये. मग तुम्ही याच्यामध्ये प्रोटीन कोट बद्दल, परत बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं सेल वॉल, आणि व्हायरस मध्ये प्रेझेंट असते की नाही, हे सगळं थोडं डिटेल मध्ये सांगू शकता. व्हायरस आणि बॅक्टेरिया आणि कोणकोणते डिसऑर्डर्स होऊ शकतात ते लिहू शकत होतात. व्हायरस आणि बॅक्टेरिया एकामेकापासून कसे वेगळे आहात, त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर्स कसं, एकामध्ये डीएनए असतो, एकामध्ये आरएनए असतो, एकामध्ये आरआरएनए, सिंगल स्टँडर्ड आरएनए असतो, डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड व्हायरसेस असतात. ते सगळं तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित होतं. ठीक आहे, इथं कमी. आता तुम्हाला 5 मार्काला होतं तर 5 बेसिक पॉइंट जरी लिहिले होते तर तुम्हाला आरामात 4 3.5 मार्क भेटलेच असते. तर हा काय? डीकेचा तुमचा टॉपिक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. एक्सप्लेन इन डिटेल व्याधी बल परीक्षा. हा टॉपिक सुद्धा एसएक्यूचा आहे. रेग्युलर बॅचच्या पेपर्स मध्ये आलेला आहे. डिस्क्राईब विकृत परीक्षा विथ इट्स इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर व्याधी बल परीक्षामध्ये काय काय आपल्याला लिहायचं हे सुद्धा आपल्याला सिलेबस कॉपी मध्ये त्यांनी दिलेलं होतं. आणि हे सुद्धा काय आहे? डिझायरेबल टू नो चे टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता रेग्युलर बॅच मध्ये 2 क्वेश्चन्स आलेले आहेत डिझायरेबल टू नो मधले. हे बघा, डिझायरेबल टू नो चा टॉपिक आहे व्याधी बल परीक्षा. मी तुम्हाला तेच सांगतेय, 90% NCISM ची ब्लूप्रिंट फॉलो होते.
10% नसू पण शकते. आता ते 10% LAQ मध्ये येते की SAQ मध्ये येते हे आपल्याला जजमेंट देता येणार आहे का? हे आपल्याला जजमेंट देता येणार नाही. म्हणून आपण मेंटली दोन्ही गोष्टींसाठी काय असायचंय? प्रिपेअर असायचंय. ठीक आहे. तर व्याधी बल परीक्षामध्ये काय लिहिणं अपेक्षित होते तुम्हाला? एक्सप्लेन इन डिटेल म्हटलं होतं ना, तर तुम्हाला काय लिहायचं होतं? निदान, संप्राप्ती, पूर्वरूप, रूप, उपद्रव, मग त्यानंतर दुष्यत्वम, अतुल्य ऋतू, नंबर ऑफ दोषास, नंबर ऑफ रोगमार्ग, काल, देश, प्रकृती, मर्म आणि अदर फॅक्टर्स हे सगळं आपल्याला थोडं डिटेलमध्ये एक 3-3, 4-4 ओळीत एक्सप्लेन करायचं होतं. 2 पेजेसचा आपल्याला आन्सर कसा-बसा तो लिहायचा होता. हे त्यांनी पॅरामीटर्स पण दिलेले आहेत आणि विकृती परीक्षा पण आपल्याला करायला लावलेली आहे इथे. ठीक आहे. हे 2 क्वेशन्स जीके मध्ये आलेले रेग्युलर बॅचच्या पेपरसाठी. ठीक आहे. पुढे बघूया आपण. त्यानंतर आहे डिफाईन सेल्युलर अडॅप्टेशन. सेल्युलर अडॅप्टेशनचे व्हिडिओज मी ऑलरेडी YouTubeवरती टाकलेले आहेत आणि सेल्युलर अडॅप्टेशन हा मस्ट टू नोचा टॉपिक आहे ॲज यू कॅन सी आणि हा सुद्धा SAQला रेग्युलर बॅचला आलेला आहे. आता मस्ट टू नो आहे त्याच्यामध्ये तर काही डाऊटच नाहीये. तुम्हाला हे आलंच पाहिजे. ठीक आहे. सेल्युलर अडॅप्टेशन, टाइप्स अँड मेकॅनिझम्स विथ एक्झाम्पल्स हे तर आता तुम्हाला माहिती झालेलं आहे. क्लिअर? मी तुम्हाला लिटरली प्रूफ देतीये, की जे NCRTने सांगितलेलं आहे सिलेबस कॉपीमध्ये तेच एक्झाममध्ये आलेलं आहे. थोडं बहुत वरती-खालती चालतच आहे. त्यानंतर राइट डाउन इम्पोर्टन्स ऑफ स्थान संशय अँड व्याधी उत्पत्ती. तर स्थान संशय आणि व्याधी उत्पत्तीमध्ये इम्पोर्टन्स विचारलेलं आहे. तर स्थान संशय पूर्वरूपचा डिफाईन स्थान संशय आणि आता इथे बघा व्याधी उत्पत्तीमध्ये त्याला इम्पोर्टन्स लिहायला सांगितलेलं आहे. रिलेट स्थान संशय विथ पूर्वरूप. तर पूर्वरूपशी रिलेट केलं म्हणजे व्याधी उत्पत्ती तर झालेलीच आहे म्हणूनच पूर्वरूप दिसतायत ना. म्हणजे हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन कंबाईन करून त्यांनी दिलेला आहे आपल्याला आणि हे सगळंच मस्ट टू नोचा टॉपिक आहे. आतापर्यंत आपण फर्स्ट बॅचचे किती लिटरली 5 SAQs बघितलेले आहेत. हां आणि एक ऑड बॅचचा LAQ पण त्या 5 SAQ मध्ये सुद्धा तुम्हाला 2च DK भेटलेत. बाकी सगळे मस्ट टू नो भेटलेले आहेत आतापर्यंत. परत खाली बघूया आपण. आता इथं शुक्रवार स्त्रोतस दृष्टी सामान्य हेतू आणि लक्षण विचारले होते विथ सूत्र. सूत्र म्हणजे काय? तर श्लोकांबरोबर विचारलेलं आहे तुम्हाला. तर म्हणजे इथे तुम्हाला श्लोक प्लस ते लिहिणं अपेक्षित असणार आहे. त्यानंतर तसंच ऑड बॅच साठी हा LAQ म्हणून आलेला आहे. राइट कॉमन कॉजेस ऑफ स्त्रोतोदृष्टी अँड इट्स सिम्प्टम ससूत्र अँड राइट स्त्रोतोदृष्टी लक्षणं ऑफ शुक्रवार स्त्रोत. आता तुम्ही बघा 2 पेपर येऊन गेलेत. एकामागे एक पण दोघांमध्ये काय विचारलेलं आहे? शुक्रवार स्त्रोतच. नॉर्मली जे आपण एक्सपेक्ट करतो की कदाचित कधीच विचारणार नाही. आपल्याला काय वाटतं प्राण, उदक, रस, रक्त यांच्यातलेच विचारतील. पण दोन्ही पेपरमध्ये काय विचारलेलं आहे? शुक्रवार स्त्रोतच विचारले विच इज अमंग्स दी लास्ट वन्स. आपण एक्सपेक्ट करतो की ते कदाचित ते विचारणार नाही पण दोन्ही पेपरमध्ये त्यांनी तोच विचारलेला आहे आणि आता हे तुम्हाला पूर्ण MKचा टॉपिक आहे ते क्लिअर कट तुम्हाला दिसतंय. डिफाईन अँड एनलिस्ट स्त्रोतस, कॉमन एटिओलॉजी ऑफ स्त्रोतदृष्टी, सामान्य स्त्रोतदृष्टी लक्षण हे काय सामान्यवाल्यांसाठी कॉमन कॉजेस विचारलं होतं ना आणि मग त्यानंतर शुक्रवारचे स्पेसिफिक पण आहे. डिस्क्राइब स्पेसिफिक एटिओलॉजीज ऑफ शुक्रवार स्त्रोतदृष्टी, फीचर्स ऑफ शुक्रवार स्त्रोतदृष्टी इन रिलेशन टू दोष स्कोप अँड विथ द लक्षण पण आहे. हे सगळं काय आहे MKचा टॉपिक आहे म्हणजे याच्यावर LAQ येणं पण करेक्ट आहे आणि SAQ येणं सुद्धा करेक्टच आहे. त्यानंतर आपण बघूया आर्म वाला क्वेश्चन काय आहे? डिफाईन आर्म, एक्सप्लेन लक्षणं ऑफ साम अँड निराम वायू. हे कशात आलेलं आहे? SAQ मध्ये आलेलं आहे रेग्युलर बॅच साठी आणि ऑड बॅच साठी बघा आता राइट डेफिनेशन नेचर ऑफ आर्म डिस्क्राइब लक्षणाज ऑफ साम अँड निराम दोष. दोष विचारले त्याच्यात तुम्हाला काय लिहावं लागणार आहे? वात, पित्त, कफ लिहून कदाचित पुरुष पण एक्सप्लेन करावं लागेल असं आपण एक्सपेक्ट करून चालतो कारण की ऑड बॅच साठी काय आहे? LAQचा क्वेश्चन आहे. LAQ मध्ये 4 पेजेस भरवायचे तुम्हाला. त्यांनी फक्त नेचर ऑफ आर्म नाही विचारलेत. त्यांनी मग दोष विचारले. तर दोषमध्ये वात, पित्त, कफ धरून आपल्याला पुरुषचे पण एक्सप्लेन करावे लागतील. ठीक आहे. आता इथे बघा डेफिनेशन ऑफ आर्म, टाइप्स ऑफ आर्म, कोरिलेट डिफरंट टाइप्स ऑफ आर्म विथ करंट सायन्स हे सगळं MKचा टॉपिक आहे म्हणजे मस्ट टू नो. याच्यावर LAQ येणं पण करेक्ट आहे आणि SAQ येणं सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर कॉन्सेप्ट ऑफ आर्म विथ अन्नरस हे तर तुम्हाला माहिती आहे. कॉन्सेप्ट ऑफ साम आणि सामशी रिलेटेड काय विचारले? निराम, दोष अँड पुरुष. मी तुम्हाला म्हटलं इथं दोष अँड पुरुष. आणि इथं क्वेश्चन काय? डिस्क्राइब लक्षणाज ऑफ साम, निराम, दोष. पण पुरुष तुमच्याकडनं लिहिणं
एक्सपेक्टेड आहे. तुम्ही बघू शकता जसाला तसा क्वेश्चन आलेला आहे. काहीच चेंजेस झालेले नाहीये. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर 8वा एस-ए-क्यू बघूया आपण. डिस्क्राईब 3 टाइप्स ऑफ दोषगती अँड एक्सप्लेन इट्स इम्पोर्टन्स इन व्याधी, साध्य, असाध्यत्व. त्यानंतर डिस्क्राईब दोषगती अँड रोगमार्ग. हा जो सेकंड क्वेश्चन आहे डिस्क्राईब दोषगती, रोगमार्ग हा ऑड बॅचचा एस-ए-क्यूचा क्वेश्चन आलेला आहे. आणि ऑड बॅचच्या एस-ए-क्यू मध्ये त्यांनी फक्त नॉर्मल दोषगती, रोगमार्ग विचारले. जे अगेन टायटलचंच नाव आहे. त्याच्यात दोषगती पण आहे आणि इथं खाली रोगमार्ग पण आहे. पण आता इथं काय विचारलंय 3 टाइप्स ऑफ दोषगती. कोणकोणत्या आहेत? ऊर्ध्व, अधः, तिर्यक. त्याच्यानंतर काय ऊर्ध्व, अधः, तिर्यक गती. त्याच्यानंतर वृद्धी, क्षय आणि स्थान आणि मग कोष्ठ, शाखा आणि अस्थी, संधी, मर्म. हे तिन्ही दोषगती इथे एक्सप्लेन करायला त्यांनी लावली होती आपल्याला. हे 9 दोषगती मी शिकवल्या पण आहे तुम्हाला. तर हे जे आहे हे तिथं आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचंय. प्लस आता त्यांनी विचारलं अँड इट्स साध्य, असाध्यत्व. आता हे तुम्ही म्हणाल, की मॅम आम्हाला हे कसं समजेल, कसं एक्सप्लेन करायचंय? त्यांनी फक्त विचारलं होतं. तर हे बेसिक्स आहे. हे तुम्हाला कोरिलेट करायचं होतं. आपण बघितलं होतं. सिंगल गती राहील तर ती साध्य असते. 2 राहणार तर ती असाध्यताकडे जाते. तिर्यक गतीमध्ये पूर्ण जे दोष असतात ते स्किनपर्यंत आलेले असतात कोष्ठ सोडून. तर मग ते असाध्यताकडे वळते. हे बेसिक्स होते जे मी तुम्हाला शिकवतानाच सांगितलं होतं. मग इथं तेच तुम्हाला फक्त कोरिलेट करून लिहायचं होतं. इथं तुम्हाला साध्य-असाध्यताबद्दल लिहायचं होतं का डिटेलमध्ये? नाही. तुम्हाला दोष गतीबद्दल डिटेलमध्ये लिहून फक्त हे सांगायचं होतं, की काय साध्य असू शकते आणि काय असाध्यत्वाकडे जाऊ शकते. ठीक आहे? तर हे पण बऱ्यापैकी रिलेटेबल आहे. फक्त हा कन्सेप्ट तुम्हाला थोडा नवीन वाटला असेल. व्याधी, साध्य, साध्यता. कारण की इम्पोर्टन्स सांगितलेलं आहे ना तिथं थोडंसं. ठीक आहे? नाही तर बेसिक जर तुम्ही काय लिहिलं आता फर्स्ट सपोज घे. ऊर्ध्व आणि अधोगती साध्य असते का? हो. तिर्यक गती साध्य असते का? नाही, असाध्य असते. का? कारण की दोष गोष्ट सोडून गेलेले असतात. ठीक आहे, त्वचेकडे गेलेले असतात. परत वृद्धी साध्य असते का? वृद्धी आणि क्षय? हो, साध्य असते. आणि स्थानमध्ये तर साध्य-साध्यत्वाची गरजच नाहीये. त्यानंतर कोष्ठ, शाखा, मर्मास्ती, संधी. कोष्ठवाले साध्य असतात? हो. शाखावाले असाध्य असतात. आणि मर्मस्थी संधिवाले पण असाध्य असतात. पण जे शाखामध्ये असतात त्यांना जर स्नेहसंवेदन देऊन ते दोष कोष्टात आणले, तर मग आपण त्याला बाहेर काढू शकतो. म्हणून हे शाखावाले कधी-कधी याप्य पण ठरतात. याप्य म्हणा किंवा कष्टसाध्य म्हणू शकतो. मला बस एवढंच त्याच्याशी रिलेट करायचं होतं. डिटेलमध्ये साध्य-साध्यत्व एक्सप्लेन करायचं नव्हतं. त्यानंतर आपण एल-ए-क्यू कडे जाऊया. एल-ए-क्यू मध्ये काय विचारलं होतं? एक्सप्लेन धातुपाक लक्षण, सिम्प्टम विथ सूत्र अँड डिस्क्राईब इन डिटेल सेल डेथ. सेल डेथ पण परत मस्ट टू नोचा टॉपिक आहे बघा. धातुपाक पाक मस्ट टू नोचा आहे. सेल्युलर अडॅप्टेशन मध्ये लास्ट टॉपिक सेल डेथ बद्दल आहे. डिस्क्राईब अँड डिस्कस टाइप्स ऑफ सेल डेथ अँड देअर मेकॅनिझम विथ सुटेबल एक्झाम्पल्स मस्ट टू नो. सेम टू सेम क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला. काहीच चेंजेस झालेले नाहीये. एल-ए-क्यू 100% येऊ शकतो. परत तुम्हाला ऑड बॅचला एस-ए-क्यू सुद्धा आलेला आहे. डिस्क्राईब लक्षणाज ऑफ धातुपाक. क्लिअर एस-ए-क्यू? काही नवीन होतं का? काहीच नाही. त्यानंतर एक्सप्लेन अष्टविध परीक्षा इन डिटेल. डिस्क्राईब क्षरकोक्त दशविध परीक्षा. आता ही अष्टविध परीक्षा आपल्याला माहितीच आहे. आपण परीक्षा मेथड्स ऑफ रोगी परीक्षामध्ये बघितलं होतं आणि ते सगळे मस्ट टू नोचे टॉपिक्स आहेत. त्याच्यात तैलबिंदू, मूत्र परीक्षा हे सगळे डिटेलमध्ये आपण घेतली होती. नाडी परीक्षा आणि त्यानंतर क्षरकोक्त दशविध परीक्षा पण आपल्याला माहिती आहे. प्रकृती, विकृती, सार, सहनम, सत्व, जातम, आहार शक्ती, व्यायाम शक्ती हे सुद्धा आपल्याला रोगी बल परीक्षामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तो सुद्धा एम-केचा टॉपिक आहे. दोघांमध्ये एल-ए-क्यू येणं करेक्ट आहे का? हो, 100% करेक्ट आहे. तुम्हाला परीक्षावरती एक ना एक एल-ए-क्यू फिक्स असतो. ते दशविध परीक्षा असू शकतात किंवा मग अष्टविध परीक्षा असू शकतात. षडविध पण असू शकते. ठीक आहे? पंचज्ञानेंद्रिय प्लस प्रश्न परीक्षा ते पण विचारतात बऱ्यापैकी. ठीक आहे? हे 100% एक क्वेशन एल-ए-क्यू येणं इट्स ओके कारण की पूर्ण टॉपिक काय आहे? मस्ट टू नोचा टॉपिक आहे. त्यानंतर आपण बघूया डिफाइन व्याधी क्षमत्व अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. डिस्क्राइब इट्स टाइप्स अँड राइट डाउन द इम्पोर्टन्स ऑफ विकार, विघात, भाव, अभाव.
आता इथं जे आहे तुम्हाला व्याधी क्षमत्व विचारलं गेलेलं आहे आणि विकार, विघात, भाव, अभावशी त्याचं रिलेशन. तर हे सगळं मी व्याधी क्षमत्व शिकवताना तुम्हाला डिटेलमध्ये विकार, विघात, भाव, अभाव शिकवलेला आहे ऑलरेडी आणि तो पूर्ण मस्ट टू नोचा टॉपिक आहे म्हणून याच्यावरती एल-ए-क्यू येणं 100% लायबल आहे. तुम्हाला इथं क्वेश्चन करण्यासाठी काही नाहीच आहे. ओके? त्याच्यानंतर आपण बघूया आता हा जो आहे हा ऑड बॅचचा एक एस-सी-क्यू आहे. डिफाइन उपशय अँड इट्स टाइप्स. तो पण काय आहे मस्ट टू नोचा टॉपिक आहे. याच्यामध्ये काहीच आर्ग्युमेंट करता येणार नाही आपल्याला. डिफाइन उपशय अँड इलिसिट सिनोनिम्स, अनुपशय अँड सिनोनिम्स विथ एक्झाम्पल अँड 18 फ्लेक्स अँड टाइप्स विचारले होते त्यांनी. त्यानंतर हा आपला एक एल-ए-क्यू आहे रेग्युलर बॅचसाठी 4th वाला लास्ट एल-ए-क्यू. राइट निदान पंचक, डिफाइन संप्राप्ती अँड एक्सप्लेन इट्स टाइप विथ एक्झाम्पल. आता हे बघा संप्राप्ती डिफाइन संप्राप्ती सिनोनिम्स अँड टाइप्स विथ एक्झाम्पल्स. जसाला तसं परत क्वेश्चन आलेला आहे आणि ऑड बॅचमध्ये सेम एस-सी-क्यू आलेला आहे. डिफाइन संप्राप्ती अँड डिस्क्राइब इट्स टाइप्स. सेम क्वेश्चन परत रिपीट झालेला आहे. फक्त हा एस-ए-क्यू मध्ये आणि इथे निदान पंचक एक्सप्लेन करायला लावलेत. मग निदान पंचक मध्ये तुम्ही काय लिहिणार? हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती. म्हणजे हे काय करणार हे 4ला थोडं कमी डिस्क्राईब करणार. संप्राप्तीला खूप लंब्यामध्ये छानपैकी डिस्क्राईब करणार तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर अजून एक एस-ए-क्यू बघू आपण ऑड बॅचचा. डिस्क्राईब निदान अर्थकर व्याधी. ऑड बॅचचा काय आहे? एस-ए-क्यू आहे. निदान अर्थकर व्याधी काय आहे? टीकेचा टॉपिक आहे. ठीक आहे. परत जनपदोद्भवांचा व्याधी आलेला आहे त्यांना अजून एक एस-सी-क्यू. तो पण काय आहे? डी-केचा टॉपिक आहे. ठीक आहे. ते पण आहे तुम्हाला. परत राइट ब्रीफली साध्य साध्यत्व विथ इट्स टाइप. साध्य साध्यत्व परत काय आहे? मस्ट टू नोचं टॉपिक आहे. एन्युमरेट डिस्क्राइब द फीचर्स ऑफ साध्य साध्यत्व. एनालाइज द कंपोनेंट्स ऑफ व्याधी फ्रॉम साध्य असाध्य. सेम क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला टाइप्सशी रिलेटेड. त्यानंतर अजून एक आहे. राइट फॅट सॉल्युबल विटामिन्स विथ सिम्प्टम्स ऑफ इट्स डिफिशियन्सी. ऑड बॅचचा हा परत एस-सी-क्यू आहे आणि हा सुद्धा काय आहे? डी-केचा क्वेश्चन आहे. तर बघा इथं डिफाइन अँड क्लासिफाय व्हायरसेस, बॅक्टेरिया अँड फंगाय. आणि त्यानंतर काय विचारलंय? इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स बद्दल आणि तुम्हाला काय विचारलंय? राइट फॅट सॉल्युबल विटामिन्स विथ सिम्प्टम्स ऑफ इट्स डिफिशियन्सी. तर जर तुम्ही हा पॉइंट बघितला तर इथं तुम्हाला दिसत असेल वॉटर सॉल्युबल विटामिन्स, deficiency disorders and fat soluble vitamins and deficiency disorders. आणि तुम्हाला काय विचारलंय? फॅट सॉल्युबल विटामिन्स अँड डिफिशियन्सी डिसऑर्डर. तर हा तुम्हाला सुद्धा क्वेश्चन सिमिलरली आलेला आहे. आता अकॉर्डिंग टू माय अनालिसिस आपल्याला नॉर्मल पॅटर्न काय असतो एस-ए-क्यूचा, एल-ए-क्यूचा? एस-ए-क्यू मध्ये 8 असतात त्याच्यातले 7 मस्ट टू नो मध्ये पाहिजे आणि एक जे आहे डिझायरेबल टू नो मध्ये पाहिजे आणि एल-ए-क्यूचा पॅटर्न काय आहे की 4चे 4 मस्ट टू नो मधले पाहिजे. पण अकॉर्डिंग टू माय अनालिसिस जो रेग्युलर बॅचचा पेपर होता रोगनिदान 1 चा त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन डिझायरेबल टू नो चे आलेले आहेत एस-ए-क्यू मध्ये आणि बाकी सगळं मस्ट टू नो मधूनच आलेलं आहे. पण जे ऑड बॅचचा पेपर होता त्यांच्यामध्ये 3 क्वेश्चन आलेले डिझायरेबल टू नोच्या टॉपिक्स मधून आणि बाकी पूर्ण पेपर मस्ट टू नोच्या टॉपिक्स मधूनच आलेला आहे. तर इथून तुम्हाला हे कळतं की एनसीआयएसएमनी जे प्रिंट आपल्याला दिलेली आहे त्याच्यातून मॅक्झिमम म्हणजे 90% अराउंड 80 to 90% सिलेबस कॉपीनुसारच फॉलो होतो. पण तो शेवटचे 10-20% जे म्हणतो आपण ते काय असतात? ते थोडे बहुत चेंजेस असू शकतात. डिफरन्सिएशन ऑकर होऊ शकते. ओके. सो जर तुम्ही सिलेबस वाईज जरी अभ्यास केला तरी तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होणार नाही. प्लस तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात घेतली असेल की याच्यातून नाईस टू नो मध्ये एकही एस-ए-क्यू, एकही एल-ए-क्यू येत नाही. तर तुम्हाला नाईस टू नोचे टॉपिक्स बद्दल टेन्शन घेण्याची गरज नाहीये. पण हां, डिझायरेबल टू नो थोडं चांगलं केलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे? थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड. थँक यू.